साधक बाधक चर्चा कशी झाली पाहिजे, सकारात्मक वातावरण कसं पाहिजे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न बाळासाहेब भारदे यांनी केला. बी.स. पागे हे विधान परिषदेमध्ये अशाच त्यांच्याच पिरियड 10 वर्ष सरकपणे होते. 10 वर्ष काय अधिक वर्ष होते ते विधान परिषदेचा सभापती होते बी.स. पागे. तेही संत वाङ्मयाचा अभ्यास त्यांचा, रोजगार हमी योजनेची कल्पना त्यांची होती. असे बी.स. पागे हे आपल्याला लाभले होते. कितीतरी मधुकरराव चौधरी हे अनेक वर्ष शिक्षण मंत्री होते, त्याप्रमाणे सभापती होते. त्यांची ही भाषा किती चांगली होती. अरुण गुजराथींची भाषा किती चांगली होती. अरुण गुजराथी हे खरं तर उत्तर महाराष्ट्रातले, खानदेशातले गुजराथी कुटुंबातले, पण मराठी भाषा त्यांची जबरदस्त होती. हुशार सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यांचं. बाबासाहेब कुपेकर घ्या तुम्ही. आपली परंपरा मावळणकरांपासून अशी ही परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आणि ती खूप चांगल्या प्रकारची अशी परंपरा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गोष्ट अशी आहे की हे बाळासाहेब भारदे असतील, बी.स. पागे हे सर्वसामान्यांमध्ये खरोखरी वावरणारे होते आणि त्यामुळे सर्वसामान्याची जी भाषा, त्याची संस्कृती, त्याचा भूगोल, त्याचे प्रश्न हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होते. आणि संत वाङ्मयाचा अभ्यास असल्यामुळे, माळकरी हे लोक सगळे, त्यामुळे परंपरेचा, वाङ्मयाचा चांगल्या प्रकारचा अभ्यास त्यांचा होता. शेषराव वानखेडे हे हे सभापती होते आपले. तेही अतिशय चांगल्या कोट्या करायचे. मराठी भाषेवरती पकड असल्यामुळे इंग्रजी आणि मराठी दोन्ही चांगलं होतं त्यांचं. पण भाषेची शिस्त राहुल नार्वेकरांना लावण्यासाठी म्हणून शिस्त त्यांना कोण लावणार, किंवा शोकप्रस्ताव वाचताना किंवा त्याबद्दल बोलताना अशा प्रकारची मराठी भाषेची दैना आणि शोभा राहुल नार्वेकर यांनी करायला नको होती. जर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून जर आपली प्रतिष्ठा कायम राहावी, म्हणजे विधानसभा अध्यक्षांची परंपरा ही जर कायम राहावी असं वाटत असेल तर राहुल नार्वेकर यांनी आता अधूनमधून मराठी वाचायला हरकत नाही.